जय शिवराय मित्रांनो, आज मी पहिल्यांदा कोकणामध्ये जाणार आहे आणि तिथली गावं घरं कशी असतात हे सगळं एकदम जवळून पाहणार आहे. आणि कोकणातील हा माझा पहिला अनुभव मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. लहानपणापासूनच कोकणाबद्दल खूप काही ऐकलेलं, म्हणे की कोकण म्हणजे स्वर्ग. असं काय आहे या कोकणात हे जाणून घेण्याची इच्छा तर होतीच, पण कधी जाण्याचा योग नाही जुळून आला. आणि आता मात्र ती संधी मला मित्राच्या बहिणीच्या लग्नाने मिळाली होती, तर मी कसली ती सोडतोय. त्यामुळे मी आणि माझे काही मित्र आम्ही निघालो कोकण भ्रमंतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 7-10 वाजले आणि आता एक 5 मिनटात आमची ट्रेन निघेल. तर मग जायला खूप एक्सायटेड आहे. अजून 2 जण आहेत जे दादरून चढणार आहेत, तर मग त्यामुळे लवकर जागा पकडायची म्हणून मी आता इथे विटीला येऊनच जागा वगैरे पकडली आहे. तर आता बघू शकता जागा वगैरे आम्हाला इकडे मिळाली. एक जण बसला आहे मस्तपैकी. तर बघू आता निघेल 5 मिनटं ट्रेन आणि चढू. बघूया, माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, बघूया कसा अनुभव राहतो ते. सकाळच्या थंडगार वातावरणात कोकणातील अशक्य सुंदर सह्याद्री पर्वतरांगा बघत ट्रेन आम्हाला जणू काही स्वर्गातच घेऊन चालली आहे असा भास झाला. तब्बल 4.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो खेड स्टेशनला, जिथे गावची छोटी टमटम आमची वाट बघत उभी होती. इथून पुढे काय बघायला मिळेल यासाठी मी खूप उत्सुक होतो. मित्रांशी मस्ती करत आणि ड्रायव्हर काकांच्या गोष्टी ऐकत डोंगरातील नागमोडी वळणाचा प्रवास करत आम्ही पोहोचलो भागणेवाडीत, जो माझा मित्राचा गाव आहे. तुम्ही आता वावघरच्या भागणेवाडी जाताय आणि मी उन्हावऱ्याचा. जे गरम पाणी आहे ना तिथला मी माझी वाडी जाता, जे मी आता देऊळ दाखवणार आहे ना ती आमची वाडी. तर त्या वाडीचं मी पण दाखवेन माझ्या मित्रांनो. तर फायनली आता आपण आलो आहोत भागणेवाडीला. तर ना गावचं चुलीवरचं जेवण करून मन आणि पोट दोन्ही भरलं आणि घरी बसून आराम करणाऱ्यातले तर आम्ही नव्हतो. त्यामुळे आम्ही सगळे गावाजवळील असलेले एका खाडीला एक्सप्लोर करायला निघालो. हा चुम्मा. मला वाटलेलं जेव्हा मी आता दुरून वगैरे ही बघितलेली ना खाडी, तेव्हा मला असं वाटलं की तिथून खाली उतरलो की आम्हाला ही खाडी बघायला भेटेल लगेच, पण तसं नव्हतं. आम्ही उतरलो आणि बरं 15-20 मिनटं आम्ही चालतोच आहे, ती खाडी जवळ येतच नाही. पण आता आलो आहे फायनली एकदम जवळ. इथून थोडंसं आता इथे हे बघा, इथून एक टर्न मारून आपण उतरलो ना खाली की तिकडे पॉईंट आहे. करवंद नको काढू लग्न खा मरल बघ. लग्न उद्या बाकी आहे तुझ्या. तिथून वाहन पण नाही लवकर. अरे पण हे दूध वगैरे निघतंय यातून. ठीक असतं. अच्छा ठीक असतं. खा मर जे होईल ते होईल. नाही त्यांना थंड पिऊन झाल्यावर खालच्या आणू. चलो भाई, फायनली आपण आ गए. कुठे? भागणेवाडीच्या खाडीमध्ये आपण आलोय. चला. काय भाई पब्लिक का आईडी है, फॉलो करने का, लाइक करने का. कसं वाटतं इकडे येऊन? मजा आली. ह्या खाडीचं खरं नाव तसं वशिष्ठी नदी आहे आणि जी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. गली गली तेरी लाहो चलली जिओ रे बाहुबली. असा उलटा फिर किती मारतो बघ. हो, एका हाताने और मी एका हाताने उचलेन. ओ भाई बघ, आता उचलणार भाई आपला हो.
खाडीत थोडा वेळ टाइमपास केला आणि परत येऊन माझी भेट झाली ती या दोघांशी. ज्यातला हा जो पलीकडचा आहे तो आहे मित्राचा भाऊ, ज्याचं नाव आहे श्रेयस, आणि हा जो अलीकडचा आहे त्याचं नाव आहे सौरभ. आणि ही दोघं मला आता त्यांचं पूर्ण गाव फिरवणार होते. ते आजचे टुरिस्ट गाईड आहेत जे आपल्याला यांच्या गावाचं पूर्ण हे दाखवणार, टूर करवणार आहेत, म्हणजे गाव कसं आहे काय काय. मित्रांनो, याच ठिकाणी गावची रोजची जी होळी आहे ना ती पेटवली जाते. ते ही झाली छोटी होळी. मोठी होळी तिकडे वरती मोठी असं मोठी होळी दुसरीकडे लागते. ती अख्ख्या गावची ती वाडीची एक मोठी होळी आहे. गावातली. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त BSNL या एकाच सिमला नेटवर्क आहे. त्यामुळे तुम्हाला शहर आणि कामावरचा बॉस यापासून काही वेळासाठी तरी सुटकारा मिळतो. हे बघा, या लाल चिराची ती सगळी घरं अशीच असतात बघा, सगळी लाल चिरापासून बनलेली कोकणात. कारण की महाडपासून ना, महाडपासून नंतर तिकडे ना लाल माती, डोंगरांची लाल माती निघते आणि या लाल मातीपासूनच हे लाल चिराची विटा बनतात. त्यामुळे इथे मोस्ट ऑफ द घरी तुम्हाला असे लाल चिराची दिसतील, जी खूप मजबूत आणि आतून गारवा देणारी असतात. मोस्टली अशी घर. हे बघा, ही अशी जुनी घरं जी कवल्यापासून बनलेली असतात. हे बघा, ही जुनी घरं, हे जुनं घर आहे ना, ह्याच्यात जस्ट लगेच बाजूला हे बघा, हे नवीन घर. लाल जिरा का चिरा लाल चिरा. आईला मी नाव विसरतो लई. लाल चिरा. हे बघा, लाल चिरापासून बनलेलं. नाही, आता मी नाव विसरलो तरी पोरा मला मारतील. आता नाव विसरून नाही चालणार. चाललो आहे की गावची जी मोठी मेन होळी असते ना, अख्ख्या वाडीची सगळ्यात मोठी होळी, ती बघायला चाललो आहे आता आपण. इथलं हे गावचं एक वैशिष्ट्य आहे की गावामध्ये असं नाही की एखादा सण किंवा एखाद्याचं कोणाचं दुःख जरी असेल किंवा सुख जरी असेल तर ते फक्त एकटा परिवार तो हे करेल, तिथे सहभागी होईल त्या गोष्टीसाठी, त्या प्रसंगासाठी. पण तसं नाही आहे. तर छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा सण किंवा दुःख काही असेल ना, तर त्याला उपस्थिती गावातल्या प्रत्येक व्यक्तीची असते, अख्ख्या गावाची असते. अजून यांच्या गावात माकडेही आहेत, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. थांबा. दोन माकडं आहेत. काय झाय लहान आहेत पण काम मोठं करू शकतात. जवळ जाऊ नका. इथे मला सपाट रस्ताच मी अजून कुठे बघितला नाही. दर 2 पावले, दर थोड्या अंतरावर मला ना कुठेतरी डोंगरावर चढायचं, कुठेतरी वळण घ्यायचं आहे. असं स्टेट काहीच नाही. म्हणजे तेव्हा जाऊन असं कळतं की बाबा कोकणात आहे, सह्याद्रीत आहे आणि डोंगरांमध्ये आहे मी. आपण बोलतो कोकणमध्ये फणस, कोकण म्हणजे काजू, कोकण म्हणजे आंबा. आतापर्यंत मी सकाळपासून कितीतरी फणसाची झाडं बघितली, आंब्याची तर चिक्कार बघितली आणि काजूची पण बघतोयच आहे. हे बघा, ही काजूची झाडं. हे काजू आता कच्चे आहेत, त्यामुळे उन्हाळ्यातील कोणत्याच फळाचा स्वाद आत्ता तरी आमच्या नशिबात नव्हताच. 1-2 महिन्यामध्ये काजू तयार होतील. 1-1.5 महिन्यात मग हे खाण्यालायक पूर्ण म्हणजे मिळतील. आता सध्या आपण ज्या सीझनमध्ये, आपण कधी मार्चमध्ये आलोय ना, तर मार्चमध्ये आपण जरा लवकर आलोय. म्हणजे ह्या सगळ्या झाडांना आता मोहर सुटते. एप्रिल मे मध्ये आले ना तर पुन्हा पिकले आता मोहर सुटते. त्यामुळे इथे आता तुम्हाला जे काही एका मोहर बघायला मिळेल, नाही तर कच्चे तरी बघायला मिळतील. डोंगराच्या पलीकडे हे जे ठिकाण आहे ना, गावची सगळ्यात मोठी होळी म्हणजे वाडीची सगळ्यात मोठी होळी इकडे होती. मित्रांनो, विचार करा, जेव्हा ही होळी पेटत असेल, जेव्हा ही होळी बनत असेल, तेव्हा ही होळी किती मोठी असेल याचा अंदाज लावा. आणि पेटत असेल तेव्हा इथे किती लोक जमत असतील, काय सीन असेल, तो काय माहोल असेल. अख्खं गाव असं ना, पूर्ण वाडी येऊन इथे थांबत असेल. आणि तिथं असा होळी होतं नाही आता. हां, म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी इथे नमन होतं इथं. नमन. मग आता बोलून नाटक होतं ते. हां, ते नाटक खाली वगैरे खाली होतं. तिथं पण होतं, इथं पण होतं. हां, ते छोटी शाळा आहे. हां. म्हणजे तुम्हाला गावापासून इथे शाळेसाठी इथे यावं लागतं, जी 7वी पर्यंतची आहे. आणि जी मुख्य मोठी शाळा असते ती काय बोलतात, हायस्कूल. ही 5वी पर्यंत आहे. हां, त्याच्या खाली तिकडे आहे हम्म. त्या गावात. ती अच्छा. 7वी दुसऱ्या वाडीत आहे. ओके, चला. हे आहे शाळेचं किचन, जिथे मुलांसाठी खाऊ बनवला जातो. शाळेची रचना ही जुन्या प्रकारचीच होती. तेच लाकडी बेंचेस, तोच फळा. काही वेळासाठी मी माझ्या भूतकाळातच गेल्यासारखं मला इथे वाटलं. इकडे घेऊन येते जेवण करायला. खूप लांबने आणले आहेत झाडं बिडे हे तोडून. आता घरी नेणार आहेत ते.
मी रानटी पण राहू. शाळा बघून झाल्यानंतर आम्ही परत गावाकडे वळालो. हा हो भाई, थांबा तुम्हाला काहीतरी भारी दाखवतो. बँगर कोंबडा केवढा तगडा आहे बघा. गावठी माल आहे. हा एकदम गावठी माल. आमच्या शहरातले याच्यासाठी किती द्यायला तयार होतील माहिती आहे का? पण नाही, छान आहे, गावची शान आहे. कोणतरी गावचा कोंबडा आहे. अच्छा, ही घराची बांधणी चालू आहे. म्हणजे अशा आता ह्याच्यावर कौली चढणार ना. चला मग. फक्त मार खायचे धंदे नाही करायचेच आपल्याला. गावातले शेणाने सारवलेले छोटे छोटे रस्ते, कौलारू घरं माझ्या मनात एक वेगळीच जागा निर्माण करत होते. हा गावचा गोठा आहे आणि इथे बैल वगैरे बांधली जातात. चारा यांनी चांगली आयडिया केली आहे. म्हणजे ते गावचे जे कौले आहेत ना, त्या कौल्यांच्या आतमध्ये चारा घुसवून ठेवला आहे आणि ते इथे जळणासाठी लाकडं ठेवली त्यांनी. ही सगळी गावची पोरं एकत्र आलेली आहेत. अच्छा, वाडीची पूजा आहे. हां बघा ना, छोट्यानी काय पावडर लावली आहे, फुल चमकतोय ना. छान आहे घर तुमचं. नाही नाही, घर छान आहे म्हटलं हो तुमचं. हां या सगळ्यांना बहुतेक घरी गेल्यावर चांगला मार पडणार आहे मम्मीकडून. हनुमान बनणार आहे यांचा. वाघ फिरतो. अरे बापरे. मग तो तुम्हाला घाबरता का तुम्ही त्याला घाबरता? आम्ही त्याला घाबरतो. भेटल्यावर तो तुम्हालाच घाबरत असणार. ती भोरवाडी. अशा प्रकारे आम्ही आजच्या भ्रमंतीला पूर्णविराम दिला. रात्री गावची होळी कशी साजरी होते हे बघितलं आणि गावची हळद कशी साजरी होते ह्याचाही आनंद घेतला. सकाळची सुरुवात कोंबड्याच्या आरवण्याने झाली आणि अशा गारव्यात मी आणि अभि निघालो गावचा सूर्योदय बघायला. तोंडातून धूर काढत आम्ही परत गावात भटकंती करायला आणि फेरफटका मारायला निघालो. गावची सकाळ खूप सुंदर होती. थंडगार वारा चालू होता. खूप सारं धुके आजूबाजूला पसरलेलं आणि त्यात आम्ही गावच्या छोट्या गल्ल्यांमधून पूर्ण गाव फिरत होतो. वेळेचा अभाव असल्यामुळे मी जास्तीत जास्त गाव एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण की मला माहीत होतं की आज इथून निघायचं आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता मी जास्तीत जास्त गाव एक्सप्लोअर करायला लागलो. कारण की ही संधी, इथे राहण्याची संधी, इथे असण्याचा आनंद मला मिस नव्हता करायचा. लग्न खूप छान पार पडलं. कोकणातील माणसांचा पाहुणचारही मला आवडला. पण आता वेळ होती ती परतीच्या प्रवासाला निघण्याची. आम्ही खूप कमी वेळामध्ये तेथील माणसांमध्ये मिसळलो आणि कधी आम्ही त्यांच्यातलेच एक झालो हे आम्हाला कळालंच नाही. मित्रांनो, तर असा होता माझा कोकणातला अनुभव. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.